तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. तर मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा. तर मित्रांनो, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची रक्कम देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींच्या खात्यात काल मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर मित्रांनो, आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. याचबरोबर राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होत्या. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहावी लागली होती. अखेर राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये 2 दिवसातच जमा झाले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सुरू केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून दरमहा लाडक्या बहिणींना खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनाने लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असू नये असं निश्चित केलं होतं. तर मित्रांनो, याशिवाय इतर अटी देखील आहेत या योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, या योजनेमुळे महायुती सरकारला मोठं यश देखील मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरीसंदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 दरम्यान होती. तर ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,76,00,000 आली आहे. तर मित्रांनो, म्हणजे जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. वारंवार मुदतवाढ देखील देऊन त्यांनी KYC पूर्ण न केल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. तर मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा. तर मित्रांनो, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची रक्कम देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींच्या खात्यात काल मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर मित्रांनो, आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. याचबरोबर राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होत्या. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहावी लागली होती. अखेर राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये 2 दिवसातच जमा झाले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सुरू केली होती.
या योजनेची सुरुवात जुलै 2024पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून दरमहा लाडक्या बहिणींना खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनाने लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असू नये असं निश्चित केलं होतं. तर मित्रांनो, याचबरोबर याशिवाय इतर अटी देखील आहेत या योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, या योजनेमुळे महायुती सरकारला मोठं यश देखील मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरीसंदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000च्या दरम्यान होती. तर ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,76,00,000पर्यंत आली आहे. तर मित्रांनो, म्हणजे जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. वारंवार मुदतवाढ देखील देऊन त्यांनी KYC पूर्ण न केल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. तर मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा. तर मित्रांनो, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची रक्कम देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींच्या खात्यात काल मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर मित्रांनो, आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. याचबरोबर राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होत्या. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहावी लागली होती. अखेर राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये 2 दिवसातच जमा झाले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सुरू केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून दरमहा लाडक्या बहिणींना खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनाने लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असू नये असं निश्चित केलं होतं. तर मित्रांनो, याशिवाय इतर अटी देखील आहेत या योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, या योजनेमुळे महायुती सरकारला मोठं यश देखील मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरीसंदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000च्या दरम्यान होती. तर ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,76,00,000पर्यंत आली आहे. तर मित्रांनो, म्हणजे जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. वारंवार मुदतवाढ देखील देऊन त्यांनी KYC पूर्ण न केल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजची ही आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. तर मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3,000 रुपये जमा. तर मित्रांनो, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. आणि मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची रक्कम देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींच्या खात्यात काल
मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. तर मित्रांनो, आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 दिवसात 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. याचबरोबर राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होत्या. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहावी लागली होती. अखेर राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आल्याने लाभार्थी महिलांना दिलासा मिळालेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये 2 दिवसातच जमा झाले आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सुरू केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून दरमहा लाडक्या बहिणींना खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनाने लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असू नये असं निश्चित केलं होतं. तर मित्रांनो, याचबरोबर याशिवाय इतर अटी देखील आहेत या योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, या योजनेमुळे महायुती सरकारला मोठं यश देखील मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरीसंदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000च्या दरम्यान होती. तर ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1,76,00,000पर्यंत आली आहे. तर मित्रांनो, म्हणजे जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही. वारंवार मुदतवाढ देखील देऊन त्यांनी KYC पूर्ण न केल्याने त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.